मॅचला होईल सुरुवात. महत्वाची मॅच, निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. आटोली टीम कडून आपण पाहतोय विकास आणि अभि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रफ्तार का सौदागर पहिल्याच बॉलवर इथे होतय विकेटचं पतन. ही खासियत आहे, ही ओळख आहे या गोलंदाजाची. नाव सांगतो मयूर सुतार. रफ्तार का सौदागर पहिल्याच बॉलवर विकेट संपादित करतोय. पहिल्याच बॉलवर त्याला यश मिळतंय. पहिल्याच बॉलवर माथपर फलंदाज विकास बनेला केलाय चले जावचा इशारा. विकास बॅक टू द डगआउट. लक्ष्मण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील वेग फार होता. आता बॅटची खालची कडा घेऊन टप्पा जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी मयूरची आपल्याला पाहायला मिळते. अगदी लेदर क्रिकेटचा बराच सारा अनुभव असणारा हा गोलंदाज आज आपल्या गावासोबत जोडला. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इथे खेळी करत असताना सातत्याने कारळे संघासाठी त्याचा खेळ अप्रतिम राहिलाय. तोच मयूर सुतार बॉलिंग ट्रॅक वरती बॉल फेकतोय की रखरखती आगीचे निखारे. इथे आणखीन एक विकेट, आणखीन एक मासा गळायला लागतोय. आधी विकास आणि आता लक्ष्मण दोन्ही माथपर फलंदाज इथे तंबूच्या दिशेने वाटचाल करायला लावली आहे. साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचा. एवढा घाण आवाज सोडणार आहे ना. सुनील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र शरीरापासून थोडासा लांब ठेवायचा होता. पंचाने नाकारलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे चांगल्या चेंडूचा सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूला दिलाय सन्मान. इथे सुनील यांच्या माध्यमातून अगदी ज्या पद्धतीने चेंडू आला फक्त आणि फक्त बॅटला इथे प्लेस केला. चेंडू डी झोन मध्ये गेला. एक धाव मिळाली. चांगलं रोखले आतापर्यंत. 3 धाव आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 2 गडी बाद झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूरने मात्र आपलं नाव चर्चेत ठेवलंय. इथे मात्र चेंडू हातामधून निसटते. थोडीशी गती कमी केली होती. बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल. इथे धाव मिळेल तुम्हाला. फक्त एकच षटकाची होती समाप्ती. 5 चेंडूचा झाला खेळ. सॉरी, पॉवर प्लेच्या षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. 22च्या स्वरूपामध्ये मिळेल एक धाव. सॉरी, खेळाडूच्या खात्यामध्ये जोडली जाईल ही धाव. बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू गेला डी झोन मध्ये. थँक्यू सो मच. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या. 5-2 गडी बाद संघ मानाय देवी आटोली. थँक्यू सो मच युवराज माळी सर. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि सातत्याने नवी मुंबईच्या नगरीमध्ये समालोचन करत असताना प्रत्येक खेळाडूच्या मनावरती राज्य करणारा एक गोड आवाज आज वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्ही ऐकलात. अगदी सातत्याने चर्चेत असणारे समालोचक आणि सध्याच्या घडीला सर्वात जास्त मागणीमध्ये असणारे समालोचक आज वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आज साथी समालोचक म्हणून आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. अनिल, आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला चेंडू निर्धाव आला. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अभि इथे फटका फासलाय. डेंजर एंडला नक्कीच होता, परंतु अनिलने सांगितलं इथे हळवर गतीने फेकी कर, कारण की पाठीमागे बॅकअप तर आला होता, परंतु रिस्क घेतली जात नाहीये कोणत्या प्रकारची. परंतु ही विकेट महत्वाची आहे, लक्षात ठेवावं लागेल. अभिची विकेट फार महत्वाची आहे. सामना भले 3 षटकांचा असू दे, परंतु अभिला 6 चेंडू फार झाले एक चांगला धावफलक उभारण्यासाठी. इथे फटका फसलाय. अजय शिंदे चेंडूच्या खालती जातोय. चुकी होणार झालीये, शेवटच्या क्षणाला चुकी झालीये. हातामध्ये अडकलेला झेल अगदी शेवटच्या क्षणाला हातामधून खाली निसटतोय. इथे मात्र जमलेली विकेट बाजूला सरकते. जीवनदान मिळतंय ते सुनील यांना. चांगली गोलंदाजी अनिलची आपण पाहिली होती, परंतु त्याच्यावरती झेल ड्रॉप होते. इथे दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक जर का पाहिलं तर 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर पद्धतीचा हा बॉल इथे खेळून काढलाय. चापट मारली चेंडूवरती आपण पाहतोय. काव कॉर्नर रिझन वरून प्रोटेक्शन येते. एकच धाव मिळेल. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्या प्रकारचं इथे दुसऱ्या षटकामध्ये रिस्क घेतली जात नाहीये. 1.4 षटकांचा खेळ प्रगती पथावरती असताना अनिल साळुंके आपण पाहतोय. स्पेल नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. अकरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा हा बॉल भिरकावून दिलाय. फ्लॅट अँड मॅक्झिमम यूज इट. षटकार. सामन्यामध्ये अनिलला महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखायच्या आहेत, धावा खर्च होत आहेत. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता चुकी झालेली नाहीये, चुकीची केलीये भरपाई. अजय शिंदे चेंडूच्या खालती. आता पकडलाय झेल. सुपर कॅच आपल्याला पाहायला मिळाली.
जिथे अभिला या मॅच मध्ये खेळ अफलातून करायचा होता, अभिवरती विश्वास अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा कुठेतरी भंग होत आहेत आणि अभि अगदी जड पावलांनी मैदानाच्या बाहेर चाललाय. इथे मात्र हा देखील फटका फसलाय. जज करतोय क्षेत्ररक्षक आणि याही वेळेस लगातारची दुसरी विकेट माघारी पाठवली जाते. गोलंडकचा शिकार ठरलाय खेळाडू. बॅक टू द डागाव. आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या साह्याने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा 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 डी झोन मध्ये गेलाय हा बॉल. म्हणजेच पाठवलाय का प्रयत्न राहिला अनिल साळुंकेचा. धाव इथे मिळेल एकच. अगदी क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं फुटबॉल आणि फुटबॉलने केला गोल. धाव मिळेल फक्त एकच. तीन धावा. चेंडू डी झोन मध्ये जाण्याच्या अगोदर 2 धावा पळाले होते आणि डी झोन मधील एक म्हणजे अशा 3 धावा जोडल्या जातील. खुल्या टप्प्याचा हा बॉल खोदून काढायचा प्रयत्न परंतु दिशा खराब आहे. नकारात्मक बॉल इथे पंचांनी नाकारलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक टप्प्याची वाट पाहतोय. 1 बाउन्स गादर केलाय. फेकी होते अगदी वेगवान गतीने. बॅकअप येतोय. सेकंड बॅकअपच्या माध्यमातून इथे चेंडू अडवला गेलाय. शेवटचा बॉल फुलटॉस पद्धतीचा इथे भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल. सीमारेषा पार. षटकार.
इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नामदेव यांच्या बॅट मधून काय स्ट्रोक लागावलाय, परंतु त्याच्याहूनही चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. किती धावा मिळतील या बॉल वरती? दोन धावा आताच्या धावपालकावरती जोडल्या जातील. थँक्यू सो मच. तीन धावा धावपालकावरती. 10.1 अशी सरासरी आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक षटकामध्ये. ओहो, काय क्षेत्ररक्षण, काय स्टॉप केलाय बॉलला. चार धावा धावपालकावरती. आडव्या बॅटने सतीश साळुंकेच्या बॅट मधून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु धाव मिळेल इथे एकच. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगला स्टॉप केला इथे चेंडूला. इथे धाव आली असती परंतु धाव घेतली गेली नाही. कोणतीही धाव येत नाहीये. दुसऱ्या ओव्हरला जिथे सुरुवात झाली पहिला चेंडू निर्धाव येतोय. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार हवाय, षटकाराची गरज आहे. इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खालती. इथे मात्र प्रयत्न राहिला. अगदी सीमारेषेच्या इंचभर आतमध्ये प्रयत्न करत होता क्षेत्ररक्षक. चेंडूला तिथे अडवण्यामध्ये त्याला यश मिळालंय. 2 धावा रोखू शकले नाहीयेत. इथे झेल होता, झेल हातामधून पडला. चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न त्याचा तिथे फारसा आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूला शेवटी अडवलं गेलं, फेकी गेली. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडल्या. 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चालला. क्षेत्ररक्षक येतोय. काय प्रयत्न राहिला, अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत.
4 चेंडूंचा खेळ झालाय. इथे मात्र चेंडू बॅटला ब्रश झालाय. चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर डी झोन मध्ये गेला. 1 धाव मिळेल. इथे हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे सागर. चेंडूच्या खालती झेल पकडली जाते. शेवटच्या चेंडूवरती मिळाली आहे सतीश साळुंकेची विकेट. धन्यवाद डीजे. सहा चेंडू आणि आता गरज आहे ती 18 धावींची. 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि बॅटने खेळायचा प्रयत्न. 22च्या स्वरूपामधली 1 धाव मिळेल. इथे वाईट +1. 2 धावा मोफतच्या धावफलकावरती जोडल्या जातील आणि मॅच मध्ये आता रंग निर्माण झालेत. 5 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावींची. 5 चेंडू 15 धावा. 15 धावा 5 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे बैठा मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पकडलाय हा झेल. लोवर फुलटॉस होता. थोडासा खाली राहिला होता हा बॉल. इथे मात्र 1च धाव घेतील. 3 चेंडू 14 धावा. 14 धावा 3 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि अनिल साळुंके षटकारांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. इथे गरकन फिरला होता. इथे मात्र आता मात्र सामन्यामधली हवा काढून घेतली आहे. सामन्यामधला दोरा सोडवलाय. 2 चेंडू आणि 14 धावा. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 2 चेंडू 13 धावा. औपचारिकता अजून थोडीशी शिल्लक आहे. 1 अवांतर चेंडू मॅच मध्ये रंग निर्माण करून देईल.
आणखीन एकदा व्हाईट बॉलचा इशारा आणि आता संधी चालून आलीये. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. ही नामी संधी चालून आलीये. इथे चेंडू हवेमध्ये फासलाय का काय फटका? हा फटका फासला होता. 2 धावा आल्या. 1 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल वरती विकेटचं पतन. मॅच होते फिनिश आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मानाई देवी अटोली संघ जाऊन धडकतोय, टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. इथे प्रवेश निश्चित झालाय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ मानाई देवी अटोली. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. खूप खूप शुभेच्छा पुढील टुर्नामेंटसाठी. विठला प्रतिष्ठान कारळे.